नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 28/7/2026। आज आपण हिरापूरमध्ये आलेलो आहोत मित्रांनो। पाहता तुम्ही बाबूराव कवटेकर यांच्या दावणीवरती आहेत आणि संपूर्ण जे व्हिडिओ आहेत मित्रांनो ते व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। किमतीसहित संपूर्ण किंमत वगैरे जे आहे ते यूट्यूबच्या चॅनलवरती पाहायला मिळेल तुम्हाला। मोठा व्हिडिओ जे आहे 5 वाजता आपला येतो ना, त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। चॅनलवर जर सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही आत्तापर्यंत तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। राम राम। हो चालू। जर पेजला नवीन असताना तर पेजला देखील फॉलो करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या बाजाराचा व्हिडिओ जो आहे तो पाहायला मिळेल। आज व्हिडिओ तुम्हाला म्हशीचा पाहिजे आहे का नाही हे देखील कमेंट करा। आणि थोडंसं जे आहे ना मित्रांनो, कधीही बैल जर तुमचे विक्रीला असतील, दाखवायचे असतील तर कधी खोटं बोलू नका मित्रांनो। माझ्यासोबत 2 टाईम झालं या हप्त्यामध्येच। जालन्याला गेलो, जालन्याचे बैल सध्या एक बैल चापत होता, एक बैल दाताला जांभळा पडलेला होता, ती चक्कर फुकट गेली। बरं चल जाऊ द्या, पैसे जाऊ द्या, पैशाचा काही विषय नाही, खर्च होतच असतो बाहेर गेल्यानंतर, परंतु तिथं जाऊन तो खर्च होय ना का पण माणसाचा दिवस जातो आणि दिवस जातो मित्रांनो। अक्षरशः जे काम करायचं असतं ते काम देखील होत नाही। आणि ज्या ह्याच्यावर गेलेला असतो की बाबा आपल्याला ते बैल पटलेले जातात 100% व्हिडिओवर सौदा 100% होईनच, कारण की आपली तयारी तेवढी असते की एकदा बैल आवडले की मग विचार नाही, 10 कमी होते 5 कमी होते, जे आहे ते व्यवहार करायचा। हा व्यवहारात समजा जर तुटले तर ते काही वाटत नाही मला, परंतु असे खोटं बोलून कधीच बोलू नका मित्रांनो। कोणालाच, कोणत्याच व्यापाऱ्याला, शेतकऱ्याला बोलू नका। जे काय बैलामध्ये प्रॉब्लेम तो इनडायरेक्ट प्रॉब्लेम सांगत जा। आता काल रविवारी मी नेकनूर बाजार शूट नाही केला, परंतु अंबाजोगाईला गेलो पुढं बैल बघण्यासाठी। तिथं गेलो, बैल चांगले वाटले म्हणूनच गेलो। एक बैल 4 पायाने चापतोय, 4 पायाने जर बैल चापतोय म्हणल्यावर ते बैल घ्यायचे कसे मित्रांनो? बैल काय स्वस्त राहिलेले नाही, जे बैल असले 80-90 हजार रुपयांनी एक बैल आहे, आणि जर लाख रुपयाचे बैल जर चापणारे घ्यायचे तर आपल्याकडून शेतकरी घेणारे येडे नाहीत ना। आपल्याला बी शेतकऱ्यालाच द्यायचे असते। चापणाऱ्या बैलाचे लाख रुपये किंमत आम्ही तरी कशी लावणार? मग त्या हिशोबाने मित्रांनो असं करू नका, माझी नम्र विनंती आहे, कळकळीच तुम्हाला। बैलामध्ये जर काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम अगोदर व्हिडिओ मध्ये सांगा। बैल लंगडे लुंगडे इकत नाही ते आपल्याला फोटो घेऊन आहे का नाही? असं काही नाही, चांगले बैल चांगले बैल कोण फोटो घेणार नाही, चांगले देखील 100% बैल येतात आपल्याकडे विक्रीला, असं काही नाही, परंतु असे टाकत जाऊ नका मित्रांनो। कारण की काय होतंय ह्यांनी परत माणसाचा भरोसा पण राहत नाही। चांगले असले तरी जाऊ वाटत नाही। हा चांगले असले तरी जाऊ वाटत नाही मग, कारण की काय होतं एकदा दोनदा तर झालं की मग माणसाचा भरोसा उडतो। त्याच्यामुळे असं करत जाऊ नका। आणि संपूर्ण व्हिडिओ जे आहे ते संध्याकाळी तुम्हाला आपल्या अजित चक्रे डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। फेसबुकवर 2 दिवस 4 दिवस व्हिडिओ लेट येतो, फेसबुक पेजला देखील फॉलो करून घ्या, परंतु तुम्ही यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जर तुम्हाला आजचे आज व्हिडिओ पाहिजे असतील तर। चला धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।